उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन चालू झाला का कैरीच्या सीझनमध्ये कैरीचे विविध प्रकार आपण बनवतच असतो. त्यातलाच एक प्रकार आज आपण इथे पाहणार आहोत. तर आज आपण वर्षभर टिकणारी चटपटीत अशी कैरीची कँडी बनवणार आहोत. अशी ही कँडी तुम्ही एकदा बनवली का वर्षभर छान टिकते. लहान मुलांपासून वयोवृद्ध आजी आजोबापर्यंत सगळेच हे कँडी खाऊ शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता ही कँडी अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही. अगदी सुंदर अशी बनवून तयार होते. दोन प्रकारे आज आपण ही कँडी बनवलेली आहे. एक मस्त अशी चटपटीत तिखट बनवलेली आहे आणि एक गोड, म्हणजे लहान मोठे सगळेच खाऊ शकतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कैरीची कँडी बनवण्यासाठी कच्ची कैरी घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. कैरी इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी कैरी साधारण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्यानंतर ही कैरी मी इथे घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे. तर इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं, साधारण ग्लासभर यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या ठेवायच्या आहेत. फक्त कैऱ्या बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही. आता इथे आपण कुकरचं झाकण लावूया आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. एक शिट्टी इथे आपल्याला हाय फ्लेमवरती काढायचं आहे आणि 3 शिट्ट्या कमी गॅसवरती. तर इथे मी 4 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला. पाहू शकता कैऱ्या अतिशय छान अशा शिजून झालेल्या आहेत. त्याची साल आपोआपच निघायला लागले, म्हणजे ह्या कैऱ्या अगदी परफेक्ट अशा शिजून झालेल्या आहेत. आता बरेच जण काय करतात, कैरीचे तुकडे करून कैरी शिजून घेतात आणि कैरी शिजवलेलं पाणी जे आहे ते फेकून देतात. कैरी शिजवलेलं पाणी जर तुम्ही फेकून दिलात तर कैरीची चव त्यामध्ये अजिबात येत नाही. त्यासाठी असं अजिबात करायचं नाही. तर इथे आपल्याला हे पाणी फेकून न देता ह्या पाण्यासोबतच ह्या कैरीची प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि त्यापासूनच कँडी तयार करायची, म्हणजे अतिशय चटपटीत अशी कँडी बनवून तयार होते. तर इथे पहा, इथे मी याची साल बाजूला करून घेतली आणि आता या कोईंचा पल्प सुद्धा आपल्याला हातानेच काढून घ्यायचा आहे. चमच्याची वगैरे अजिबात गरज लागत नाही. तुम्ही पाहू शकता अगदी सहज या कोईपासून हा पल्प वेगळा होतो. अजिबात त्याला थोडा सुद्धा पल्प चिटकून राहत नाही. तर सगळ्या कोईंचा पल्प सुद्धा मी अशाच पद्धतीने काढून घेतला. आता जो सालींना थोडाफार पल्प चिटकून राहिलेला आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो आपण चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया, म्हणजे अगदी झटपट असा निघून येतो. तर अशा पद्धतीने ह्या सालींचा पल्प सुद्धा इथे आपण काढून घेणार आहोत, म्हणजे थोडा सुद्धा पल्प इथे आपला वाया जाणार नाही. तर इथे मी संपूर्ण सालींचा आणि कोईंचा जो पल्प आहे तो चमच्याच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे. आता हा पल्प आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे मी संपूर्ण पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊया. साधारण 100 ग्राम इथे मी साखर वापरलेली आहे. साखरेऐवजी इथे तुम्ही खडी साखर सुद्धा वापरू शकता. तर आता इथे आपण या कैरीची स्मूथ अशी प्युरी तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी साखर आणि कैरीची प्युरी तयार करून घेतलेली आहे. अशी ही स्मूथ झालेली प्युरी आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे. तर कढई वापरत असताना इथे आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची आहे. लोखंडाची किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरू नका, कारण कैरी ही आंबट असते आणि मग लोखंडासोबत किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यासोबत याचं रिॲक्शन होऊ शकतं. त्यासाठी इथे आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची आहे. तर इथे मी कढईमध्ये प्युरी काढून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. कमी गॅसवरतीच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे. गॅसची फ्लेम हाय अजिबात करू नका, तर याचे गरमागरम शिंतोडे हातावर उडले जातात आणि तुम्हाला चटका सुद्धा लागू शकतो. त्यासाठी गॅसची फ्लेम कमी करा किंवा मग मिडियम करू शकता. मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्युरी छान अशी शिजवून घ्यायची आहे. एक 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आणि यावरती एक छान अशी चकाकी सुद्धा यायला लागलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडासा ग्रीन फूड कलर ऍड करायचा आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालणार आहे. अशी कँडी सुद्धा खूप सुंदर लागते. पण इथे मी कच्च्या कैरीची कँडी बनवते, त्यासाठी थोडासा ग्रीन फूड कलर ऍड केलेला आहे, म्हणजे अगदी छान असा हिरवा रंग याला येतो. तर इथे ग्रीन फूड कलर घालून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर असा रंग याला आलेला आहे. आता आपल्याला हे छान असं घट्टसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिट इथे आपल्याला लागतात, पण खूप जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही इथे पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे, दाटसर झालेलं आहे आणि यावरती एक शाईन सुद्धा आलेली आहे. अशा वेळी समजायचं की इथे आपलं हे मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट असे शिजून झालेलं आहे. तर इथे तुम्हाला जर ह्या पद्धतीने समजत नसेल तर आणखीन एक पद्धत इथे मी तुम्हाला सांगते. जी आपण पळी वापरलेली आहे त्या पळीच्या पाठीमागच्या सहाय्याने अशा पद्धतीने एक लाईन करायची. मध्यभागी जर अशी ही छान लाईन तयार झाली तर समजायचं इथे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं शिजून झालेलं आहे. तर इथे आपलं मिश्रण शिजून झाले, याला थंड करून घेऊया.
थंड झाल्यानंतर हे आणखीनच जास्त घट्ट होतं, त्यासाठी खूप जास्त इथे आपल्याला याला शिजवत बसायचं नाही आहे. आता या स्टेजला इथे आपल्याला यामध्ये 1 चमचाभर चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे. तर इथे मी फक्त चाट मसाला आणि काळं मीठ घातलेलं आहे. तुम्ही हवं तर इथे चिली फ्लेक्स घालू शकता, काळी मिरी पावडर घालू शकता, पण ह्यामधली मी अर्धी कँडी गोड बनवणार आहे आणि अर्धी कँडी नंतर तिखट चटपटीत बनवणार आहे, कारण मुलं जे आहेत ते तिखट खात नाहीत. त्यासाठी मी सिंपलच ठेवलेलं आहे, यामध्ये काही सुद्धा घातलेलं नाहीये. आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की थंड झाल्यानंतर किती जास्त घट्ट होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी फॅन खाली याला थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर पाहू शकता किती छान असं दाटसर झालेलं आहे. त्यासाठी सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट करायचं नाही, नाहीतर हे प्लेटमध्ये आपल्याला पसरवायला अजिबात येत नाही. तर इथे पहा, इथे मी 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत. तुम्ही मोठ्या साईजची 1 प्लेटसुद्धा घेऊ शकता, पण इथे मी 2 छोट्या प्लेट्स घेतल्या. त्यावरती अगदी थोडंसं तूप लावायचं आहे आणि तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे ही कँडी झाल्यानंतर अजिबात ह्या प्लेटला चिटकून वगैरे राहत नाही. हवं तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी तुपाचाच वापर केलेला आहे. तर तयार झालेलं कैरीचं मिश्रण जे आहे ते थोडं थोडं करून या प्लेट्समध्ये मी टाकलेलं आहे. दोन्ही प्लेटमध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये घालायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं, म्हणजे तयार झाल्यानंतर कैरीची कँडी सुद्धा अगदी एकसारख्या जाडीची बनवून तयार होते. एकीकडे लहान एकीकडे मोठी अशी अजिबात होणार नाही. दोन्ही प्लेटमधलं मिश्रण मी एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे. आता पसरवून घेतल्यानंतर याला आपल्याला उन्हामध्ये 3 ते 4 दिवस सुकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही याला फॅन खाली सुद्धा सुकून घेऊ शकता, पण फॅन खाली सुकवण्यासाठी 7 ते 8 दिवस तुम्हाला इथे लागणार आहेत. उन्हामध्ये लवकर सुकून होतं, उन्हामध्ये इथे मला 4 दिवस लागले होते. तर याला मी उन्हामध्ये ठेवून घेते आणि पुन्हा दाखवते. तर इथे तुम्ही 4 दिवसानंतर पाहू शकता आपली जी कँडी आहे ते किती सुंदर अशी सुकलेली आहे. अजिबात यामध्ये ओलसरपणा वगैरे राहिलेला नाहीये. तर आता हे आपण काढून सुद्धा पाहूया. तर इथे आपल्याला ही कैरीची कँडी प्लेटपासून वेगळी करत असताना सुरुवातीला चाकूच्या सहाय्याने त्याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच ही कैरीची कँडी आपल्याला प्लेटपासून वेगळी करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी याच्या कडा सैल करून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशी ही कैरीची कँडी प्लेटपासून वेगळी होती. याला तुम्ही आम पापड सुद्धा म्हणू शकता. खूप जण याला आम पापड म्हणतात किंवा कैरीची कँडी सुद्धा म्हणतात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही याला म्हणू शकता, पण तुम्ही पाहू शकता प्लेटपासून हे अगदी सहज वेगळं झालेलं आहे. अजिबात चिटकून वगैरे बसलेलं नाहीये आणि अगदी परफेक्ट आहे. सर्व बाजूनी कुठेही जाड किंवा पातळ असं अजिबात नाहीये. तर एक प्लेट आपण रिमोल्ड करून घेतली, दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने करून घेऊया. तर इथे मी दोन्ही कैरीच्या कँड्या ज्या आहेत ते प्लेट्स पासून वेगळ्या केल्या. आता आपण याला कट करून घेऊया. तर इथे मी हे उभ्या आकारामध्ये कट करून घेते. तुम्हाला हवं तर हे चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा याचे तुम्ही रोल सुद्धा बनवू शकता, पण इथे मी लांब लांब कँडी बनवते, त्यासाठी अशा पद्धतीने एकसारख्या आकारामध्ये कट करून घेते. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण कँडी कट करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला याला उचलून सुद्धा दाखवते. तर पाहू शकता अतिशय सुंदर अशी इथे आपली कैरीची कँडी बनवून तयार झालेली आहे. आता ही तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता. इथे मी खूप जास्त लांब ठेवत नाही, मध्यभागून एक कट देते, म्हणजे मिडियम साईजची इथे आपले कैरीची कँडी बनवून तयार होते आणि मुलांना किंवा मोठ्यांना खायला सुद्धा खूप सोपं जाते. तिथे मी संपूर्ण कँडी काढून घेतलेली आहे. याला वेगळं करून घेऊया आणि यावरती हलकंसं इथे आपण पिठी साखर भरभरून घेऊया, म्हणजे ह्या कँड्या अजिबात एकमेकांना चिटकून पण बसत नाहीत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर अशा दिसतात. तर इथे पहा, इथे मी अगदी थोडीशी पिठी साखर यावरती घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं. तर इथे आपली मस्त अशी लहान मुलांना आवडणारी गोड कँडी बनवून तयार झालेली आहे. कैरीची कँडी आहे, त्यासाठी अतिशय चटपटीत बनवून तयार होते. आता आपण ह्याच पद्धतीने तिखट कँडी कशी बनवायची ते सुद्धा पाहून घेऊया. इथे मी तिखट कँडी सुद्धा बनवून घेतलेली आहे. तिखट कँडी बनवत असतानाचा व्हिडिओ माझ्याकडून अगदी थोडासा स्किप झालाय. फक्त लाल तिखट, काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला मिक्स करून घ्यायचा आणि यावरती बुरबुरून घ्यायचं, म्हणजे इथे आपली मस्त अशी चटपटीत तिखट कँडी सुद्धा बनवून तयार होते. दोन्ही प्रकारच्या कँडी इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर ह्या कँडीज तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.